नमस्कार. मी डॉक्टर ज्योत्स्ना संजय कुलकर्णी, पायोनियर लॅप्रोस्कोपिक सर्जन, पुण्यातली आणि भारतातली आणि जगातली पहिली महिला सर्जन की जिने लॅप्रोस्कोपिक गॉलब्लॅडरचं ऑपरेशन यशस्वीरित्या 1990 साली केलं. त्यानंतरचा माझा आणि माझ्या मिस्टरांचा डॉक्टर संजय कुलकर्णी जे न्यूरोलॉजिस्ट आहेत, त्यांचा प्रवास गेली 28 वर्षे काहीतरी नवीन करण्यात, पेशंटला ज्याच्यातून चांगली उपाययोजना मिळेल हे करण्यात आम्ही गेली 28 वर्ष प्रयत्न करीत आहोत. आणि त्याचंच फळ म्हणून 1 जानेवारी 2023 साली आम्ही युरोकूल न्यूरोलॉजी इन्स्टिट्यूट बाणेर पुणे इथे 100 बेडचं हॉस्पिटल सुरू केलं. या 100 बेडमध्ये आमच्याकडे अतिशय मॉडर्न अशी म्हटली जातील अशी 5 ऑपरेशन थिएटर्स आहेत की ज्याचा प्रत्येक ऑपरेशन थिएटरचा साईज इंटरनॅशनल स्टँडर्डचा आहे. त्यातली इक्विपमेंट तर अद्ययावत आहेतच आणि त्याचबरोबर 10 बेडचं ICU, 10 बेडचे डायलिसिस युनिट की ज्याच्यामुळे आम्ही आता किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो आहे. ह्या पण गोष्टी इथे अवेलेबल आहेत. पेशंटला लागणारं जेवण त्याच्यासाठी पूर्वीच्या आमच्या हॉस्पिटलमध्ये ती व्यवस्था नव्हती, पण आता अतिशय सुंदर कॅफे आहे. पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकाला जेवण मिळतं. फार्मसी पण इन हाऊस आहे. सगळी डायग्नॉस्टिक ज्या आपल्याला सोयी लागतात त्या सगळ्या या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे एकदा OPDच्या फ्लोअरला आल्यानंतर पेशंट बघितला जातो, त्याच्यानंतर त्याला त्याचा काय आजार आहे याबद्दल सांगितलं जातं. त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही तपासण्या असतील, त्या रक्तलघवीच्या असतील, एक्सरे असतील, ब्लड टेस्ट आणि इतर काही ECG वगैरे असेल, हे सर्व त्या फ्लोअरला होतं. इन्क्लुडिंग ज्याला आपण म्हणतो की CT स्कॅन, कारण हल्ली अल्ट्रासाऊंडच्या पुढचंही आपल्याला बरेच वेळा आपल्याला ही तपासणी करावी लागते. तर तो CT स्कॅनही आमच्याकडे पहिल्या मजल्यावर OPDच्याच फ्लोअरला आहे. त्यामुळे त्या मजल्यावर सगळं आल्यामुळे पेशंटही अतिशय खुश असतात. छोट्या तपासणीसाठी या मोठ्या तपासणीसाठी त्यांना बाहेर जावं लागत नाही. हा खूपच त्यांच्या दृष्टीने त्यांना खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो. त्यानंतर अनेक ठिकाणी बऱ्याच वेळा ऑपरेशन सांगितल्यानंतर पेशंटला परवडत नाही म्हणून पेशंट जाऊ शकतो. पण मला आणि माझ्या मिस्टरांना ही अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते की आमच्याकडे आलेला पेशंट गेली आता 35 वर्ष आम्ही प्रॅक्टिस करतो आहोत, पण पैसे कमी आहेत म्हणून आजपर्यंत आम्ही एकही पेशंट परत पाठवला नाही आणि या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. ऑपरेशन थिएटर्स अद्ययावत असल्यामुळे पेशंटला जे योग्य पद्धतीने करायला पाहिजे त्याच पद्धतीने तो उपचार पद्धती केली जाते. म्हणजे एखादा गरीब आहे म्हणून त्याचं जरी ते लॅप्रोस्कोपिकली त्याला केल्यानंतर जास्ती फायदा होणार असेल, पण केवळ तो पैसे कमी देणार आहे म्हणून आतापर्यंत कधी आम्ही ओपन सर्जरी केली नाही की तो लॅप्रोस्कोपीचा त्याला परवडत नाही. पण त्याच्या दृष्टीने जी पद्धत योग्य आहे ती आजपर्यंत आम्ही वापरत आलो आहे आणि मला असं वाटतं त्याचं कुठेतरी आम्हाला समाधान आहे. पेशंटचा जो रॅपो आहे तो अतिशय त्यामुळे चांगला आम्ही डेव्हलप केलेला आहे. रुग्णांना मी अशी विनंती करीन की त्यांना जर कुठलाही न्यूरोलॉजीतला प्रॉब्लेम असेल, मग त्याला ट्रान्सप्लांट लागणार असेल किंवा डायलिसिस लागणार असेल, एखादं कॅन्सरची सर्जरी लागणार असेल किंवा नॉन कॅन्सरची सर्जरी लागणार असेल, तर त्याने नक्की युरोकूल न्यूरोलॉजी इन्स्टिट्यूट बाणेर पुणे येथे यावं आणि त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल तो आम्ही नक्की सोडवू शकू असं मी त्यांना आश्वासन देते. धन्यवाद.